नाव काय तुमचं? कुठून आले तुम्ही? महाकाळ्यावरून. कधी आले? परवा दिवशी आले का? म्हणजे 2 दिवस आधी आले. 7 दिवस थांबणार आहे का? काय कसं काय अनुभव आहे तुम्हाला? मी 2 कथा केले, एक परभणीची केली आणि एक पंढरपूरची केली. ही माझी 3री कथा आहे. शिवपुराण कथा प्रदीप मिश्राजींची होती याला परभणीला, आणि तिथं संजू दादा उर्फ बंडू जाधव यांच्यावाली त्यांनी शिवपुराण कथा लावली. तिथं आम्ही ना सेवेकरी म्हणून गेलो, भांडे बिंडे वगैरे घासले. आम्हाला प्रदीप दादाचं दर्शन झालं. मग परत आम्ही पंढरपूरला गेलो. तिथं पण भांडे बिंडे घासले, थोडीशी सेवा केली. आम्हाला VIP पास दिला मग त्यांनी दर्शनाला. माझी आज पण इच्छा होती इथं चाकरवाडीला माझं फक्त दर्शन व्हावं म्हणून मी येणं आले. यांचं साहेबांचं आणि यांचं दर्शन झालं माऊलीचं. मग त्यांचा खांद्याचा स्पर्श झाला प्रदीप दादांचा, मिश्राजींचा. मग तेवढं दर्शन घडलं. मला एवढा एक अनुभव आला. मी फक्त दर्शन घडावं त्यांच्यावर येणं आले होते इथं. मला लगे आले नाही तर त्यांची कथा सुरू व्हायची आधी दर्शन मिळालं. मंदिरातून निघतानीच मग परत पंढरपूरची कथा झाली. हे झालं मी त्यांनी SS व्रत सांगितलं पशुपतीचे. मी पशुपती व्रत केले. किती पशुपती व्रत केले? माझे 3 वेळा झाले पशुपती व्रत. वर्षातून 3 वेळा झाले. हो का? आता 3 वेळा झाले पशुपती व्रत. पहिल्या वर्षी मी पहिला सोमवार धरला पशुपती व्रताचा. तर मी माझ्या जाऊबाईला म्हणलं तू लोटे घालायचे बंद कर, पाण्याचं सगळं वाहून चाललं. ते म्हणजे तुम्ही धरून पहा, तुम्हाला काहीतरी अनुभव येईल कथेचा. मग मी तिच्या सामग्री घेतली आणि गेले कथा ऐकायला. पूजाला गेले, पूजा करून आले. दुसऱ्या सोमवारी माझी सामग्री घेतली, परत गेले. आणि मी फक्त याला म्हणलं महादेवाला, म्हणलं मला काही नको, मला फक्त 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग घडायला पाहिजे. मग त्या लिंग घडायच्या ऐवजी मला नर्मदा परिक्रमाच घडली. नर्मदा परिक्रमा घडताना मला असा साक्षात्कार झाला की मला श्री शिवाय नमस्तुभ्यम पण म्हणता येणार. एक महादेवाचं मंदिर होतं, ओम नमः शिवाय पण म्हणता येणार. आणि एकदम अंधारकीट होता तिथं. त्या मंदिरात ना हातून मला आवाज आला, मैया मैया म्हणून. असं 3 वेळेस आवाज आला मैया मैया म्हणून. मी माघारी पाहिलं तर तेव्हा ती कुमारिका म्हणे मला कुमारी पूजन करायचं. मी एकटीच होती. नर्मदा परिक्रमाच्या वेळेस मुलींची सेवा कुमारी पूजन करून दे. एवढा भव्य दिव्य होता. मार्कंड ऋषीला भेट दिल्यावानी, नर्मदेने भेट दिल्यावानी. तिथं आज कसं कथेला महाराजांना बसायची व्यवस्था होती, त्याच्यापेक्षा भव्य दिव्य होतं, पूर्ण कुठे असल्यावानी. ते म्हणे मला मुलींची कुमारी पूजन करायचं. मी म्हणलं मी 1 जणीची करूनच देणार नाही, मी 3 जणींची करेन. ते मला म्हणे 3 जणींची आणा म्हणे बोलून. त्यांचं कुमारी पूजन केलं. तिघीला चांदीचे चेन दिले, हे दिलं, परत ड्रेस दिले, त्यांचं कुमारी पूजन केलं. मग मला असं वाटलं मी रिकामी हाताने कसं काय दर्शन घेऊ, म्हणून मी त्यांच्या अशा मांड्यावर ठेवलं 100 रुपये. ते दर्शन घ्यायला गेले. तर ते म्हणे आम्ही परिक्रमावाल्याशी देते नाही, आम्ही देते परिक्रमावाल्याशी. एवढं झालं. मी आमच्या पॅसेंजरकडे आले, गाडीतल्या पूर्ण लोकांकडे. मग त्यांना सांगितलं असं असं घडलं मला. ते म्हणलं चला दर्शनाला. तिथं गेलं तर काहीच नाही, परत मंदिर लावलं. एवढा अनुभव. म्हणजे पशुपतीवरचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे? हा, पहिला पशुपती व्रत झालं ना त्यावेळेस हा झाला. दुसऱ्यांदा पशुपती व्रत केलं. अच्छा. दुसऱ्यांदा पशुपती व्रत केलं, परत नर्मदा परिक्रमा घेतली. मग दुसऱ्या वेळेला जेव्हा तुम्ही पशुपती व्रत केलं तर तेव्हा तुम्हाला काय फायदा झाला? फायदा म्हणजे माझं वाटाने झालं, पण माझी अशी इच्छा होती की नर्मदा परिक्रमा करावं. अच्छा. माझी मग 3 शिवहरला मी शिवरात्रीच्या दिवशीच होते. तेव्हापासून मी शिवरात्री पण धरते. आज 3 महिने झाले मला. तुमची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली मग आता? हा, 2 वेळ झाली माझी. 2 वेळ झालेली आहे. अजून पशुपतीवर तुम्हाला काही सांगू शकता? आता अनुभव असून मी पशुपती व्रत केले, पण माझ्या आता भावजाईचं ना रेडिशन सुरू आहे. माझ्या भावजाईचं रेडिशन बंद झाले पाहिजे आणि हे झालं पाहिजे. त्यामुळे मी कथाला झालेली. काही हरकत नाही. भोले बाबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हर हर महादेव.